परळी हवेत गोळीबार प्रकरणातील आरोपीला आता काही वेळापूर्वी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि आरोपी कैलास फळ यांना जामीन मंजूर झाला आहे। नेमकं याविषयी बातचीत करण्यासाठी त्यांचे वकील आपल्यासोबत आहेत। वकील साहेब, काय सांगाल? कोर्टात हजर करण्यात आलं, नेमकं काय कोर्टाने आदेश दिला आहे? काल रोजी कैलास बाबासाहेब फळे यांना परळी न्यायालयात हजर केलं होतं। माननीय न्यायालयानं आजपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिला होता। आज रोजी आरोपीतर्फे आम्ही असा युक्तिवाद केला की सदरची घटना ही घडून 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांनी ते तथाकथित जे घटनेचा जे व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या गाडीची पूजा केली आणि फायर केला, अशा प्रकारचं ॲलिगेशन होतं FIRमध्ये। तर आम्ही कोर्टाला सांगितलं की ह्याच्यामध्ये आरोपीचं कुठलंही असं गुन्हा करण्याचा हेतू नव्हता आणि हे जे पोलिसांनी जे कलम लावलेत आणि जे कैलासची जे हॅरेसमेंट केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये तर ही चुकीची आहे आणि त्याला इलिगल डिटेन्शन केलेलं आहे असा आम्ही कोर्टासमोर युक्तिवाद केला। आणि जे पोलिसांनी जे कलम लावलेत हे कलम हे अट्रॅक्ट होत नाहीत। तर या सर्व बाबीचा विचार करून मान्य कोर्टानं आज 50,000च्या जात मुचलक्यावर त्यांची जामीनवर मुक्तता केलेली। काही अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहे का पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं, अशा प्रकारचा म्हणजे कुठं तपासामध्ये अडथळा करू नये अशा प्रकारच्या अटी शर्ती दिलेल्या आहेत। 50,000च्या मुचलक्यावरती या ठिकाणी त्यांना कैलास फळ यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जुना आहे आणि पोलिसांनी जुन्या व्हिडिओच्या आधारावर गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद या ठिकाणी त्यांचे वकील यांनी केला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह नझीर खान, TV9 मराठी, परळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।